जय श्रीकृष्ण श्रोते हो. अध्याय 4. गर्ग मुनींनी श्रीकृष्णाचे भविष्य सांगितले. श्रीकृष्णाचे बारसे व पुतना राक्षसिणीचा वध. अध्याय 3 मध्ये आपण पाहिले की श्रीकृष्णाचा जन्म मथुरेच्या कारावासात झाला. नंतर वसुदेवाने त्याला गोकुळात पोहोचवले आणि यशोदेला झालेल्या मुलीला मथुरेत आणले. कंसाने जेव्हा त्या आदिमायेला मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती कंसाच्या हातातून निसटून आकाशात गेली व हे कंसा, तुझा वैरी या पृथ्वीवर जन्मला आहे अशी आकाशवाणी करून ती अदृश्य झाली. आता पुढे अध्याय 4 मध्ये सकाळी यशोदेला जाग आली तेव्हा तिला हरीचे गोजिरे सावळे रूप दिसले व ती हरकून गेली. यशोदेच्या कुशीत कृष्णाच्या बाळलीला सुरू झाल्या होत्या. वसुदेव हा श्रीकृष्णाचा म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराचा पिता. मायेने त्याला पहिली बेडी घातली. त्या हरीची माया विलक्षण दुर्धर. तो हरी यशोदेला सायासे लाभला. यशोदेचे भाग्य विशेष होते. तिला जणू कवडी देऊन परीस घेतल्यासारखे झाले होते. सकाळी यशोदेने ते हरिमुख पहिल्यांदा पाहिले तेव्हा तिचा आनंद गगनात मावेना. आणि हा श्रीकृष्ण तर आपल्या चरणाचा अंगठा आपल्या तोंडात घालून माय यशोदेकडे बघत हसत बसला होता. ती तर त्याचीच माया होती. त्याच्या अस्तित्वाने घरातच केवळ नव्हे तर गोकुळात तेज मावेना. यशोदेला मुलगा झाल्याचे कळल्यावर रोहिणी आणि गोकुळातल्या साऱ्या गवळणी धावत आल्या. श्रीकृष्णाला पाहून नंद म्हणू लागला की अनंत जन्माचे पुण्य म्हणून हा बाळकृष्ण आमच्या घरी जन्माला आला. नंदाने 2 लक्ष गायी ब्राह्मणांना दान दिल्या. सोन्या रुपयाचे अलंकार त्याने वाटले. सर्वत्र आनंद दाटून आला. कृष्णाभोवती तर गवळणींचा अष्टप्रहर वावर सुरू झाला. गर्गमुनी यशोदेला म्हणू लागले की यशोदे, तुझे भाग्य थोर म्हणून हा श्रीरंग तुझ्या घरी जन्माला आला. गर्गमुनींनी बाळाचे जातक मांडले. पुढे गर्गमुनी असे म्हणतात की हा उपजला तुझ्या उदरी, परी कीर्ती करील त्रैलोक्य भरी. यासे असती बहुत वैरी, परी नाटुपे कोणाहा. म्हणजेच ते यशोदेला म्हणतात की हा जरी तुझ्या उदरी जन्माला आला असेल पण याची कीर्ती त्रैलोक्यभरात होणार आहे. याला खूप वैरी असतील पण याला कोणीही हरवू शकणार नाही. हा गायींचे रक्षण करील, सगळ्या दैत्यांचा नाश करील, कंसालाही मृत्यू याच्याच हातून होईल. हा सर्व बंदिस्त लोकांची सुटका करेल. श्रीकृष्णाच्या पराक्रमाच्या कहाण्या ऐकताना नंद यशोदेला भरते येते. ते आनंदून जातात. 13व्या दिवशी पाळण्यात बाळाला ठेवून गर्गमुनींनी श्रीकृष्ण हे नाव ठेवले. श्रीकृष्णाच्या जन्मापासून अवघं गोकुळ आनंदात न्हात होतं. गोकुळात श्रीकृष्ण आल्यापासून गोकुळाचा पूर्ण कायापालट झाला होता. तेथील लोक निरोगी झाले. त्यांच्या चिंता, दुःख आणि दारिद्र्य पार दूर पळाले. गोकुळात श्रीकृष्णाच्या आगमनाने आनंदाच्या सरी बरसत गेल्या. नि तिथे मथुरेमध्ये नेमकी उलटी परिस्थिती होती. कंसाला सर्व दुःचिन्ह जाणवत होती. राजप्रसादाच्या दरवाजाशी कुत्री रडत बसली होती. सर्वत्र विजा कोसळत होत्या. सर्व दरबारावर प्रेतकळा पसरलेली होती. दिवसाढवळ्या कंसाला घोबडाचे चित्कार ऐकायला येऊ लागले. जणू काळपुरुष मथुरेवर चाल करून आला की काय असे वाटू लागले. ही नाना विघ्ने बघून कंस मनात भयभीत झाला. त्याला झोप येत नसे. सदा चिंतित असायचा. कंस प्रधानांशी बोलू लागला की माझा वैरी देवकीचा 8वा पुत्र पृथ्वीवर कुठेतरी नांदतो आहे पण कुठे वाढतो आहे हेच कळेनासे झाले आहे. तेव्हा प्रधान म्हणाला की
लोक असं म्हणतात की आपला वैरी गोकुळात वाढतो आहे, पण गोकुळात तर कितीतरी गवळणी बाळंतीण झाल्या आहेत. तेव्हा कंसाने एका ब्राह्मणाला कृष्णाला मारण्यासाठी गोकुळात पाठविले. तो ब्राह्मण गोकुळात यशोदेकडे गेला. तेव्हा यशोदा माय म्हणाली, विप्रा, गर्ग ऋषींनी याचे जातक मांडले. तू सांग बघू या बाळाचे जातक. तेव्हा तो ब्राह्मण म्हणू लागला की हा बाळ काळ अवलक्षणी आहे. तो संपूर्ण कुळाचा नाश करेल. हा मूळ नक्षत्रावर जन्मला आहे. याला बाहेर टाकून द्या. ते शब्द उच्चारता क्षणी दह्याचे मडके त्या दैत्याच्या कपाळावर येऊन जोरात आपटले. पाट्या वरवंट्यांनी त्याचे पाय मोडले. हातातले पंचांग फाटले. धोतर गळून पडले आणि जीव वाचवून तो ब्राह्मण पळत पळत कंसापाशी आला आणि म्हणाला, महाराज, महाराज, श्री विष्णूचा अवतार गोकुळात यशोदेच्या घरी वाढतो आहे. तुमचा काळ जवळ आला आहे. कंस दचकला, घाबरला. तेव्हा पुतना राक्षसीन कंसाच्या समोर येऊन उभी राहिली आणि तिने श्रीकृष्णाला मारण्याचा विडा उचलला. कंसाला परम संतोष झाला. मग पुतना रंभेसारखी नटली आणि यशोदेकडे आली व म्हणाली की मला बाळकृष्ण पाहायचा आहे. तिचे स्तन महाविषाने भरलेले होते. ती कृष्णाला स्तनपान करू लागली. तेव्हा कृष्णाने तिचे सगळे विष चोखून घेतले व सर्व दूधही चोखून घेतले. तरी बाळ अजून जिवंत आहे, हसते आहे. हे पाहून तिचे सर्वांग कापू लागले. कृष्णा, मला सोड, सोड, असं ती म्हणू लागली, आक्रोशू लागली. तिचा प्राण गेला. पण खरं तर श्रीकृष्णाने तिची सुटकाच केली होती. भगवंताने तिच्यावर कृपा केली होती. इतक्यात माय यशोदा तिथे पोहोचली तर ती राक्षसी अस्ताव्यस्त पसरली होती. ती ताटिका राक्षसी होती. तिच्या गळ्यात मुंडक्यांच्या माळा होत्या. ते दृश्य बघून यशोदा थरथर कापू लागली. सगळे गोकुळ तिथे जमा झाले. तर श्रीहरी पुतनेच्या अंगावर बसला होता. गावकऱ्यांनी कृष्णाला तेथून उचलले आणि यशोदेकडे दिले. यशोदाच्या डोळ्यात अश्रू आले व ती म्हणाली की मोठा अनर्थ आज टळला. या म्हणजे 4थ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण लीलांना सुरुवात झाली आहे. श्रोते हो, तसे प्रत्येक देवाचा ग्रंथ, श्लोक, पोथी हे वाचल्याने आपणास चांगलं फळ मिळते व आपली कायिक, वाचिक, मानसिक प्राप्तीत भर होते. तसेच श्री हरिविजय या ग्रंथाच्या प्रत्येक अध्यायाची विशेष अशी एक फलश्रुती आहे. आजचा अध्याय श्रवण केल्याने व वाचल्याने आपल्यावरील भक्षणाचा व दूषित दान घेतल्याचा दोष जाईल. माझ्या व्हिडिओंना आपला चांगला प्रतिसाद मिळत आहे व खूप जणांनी चॅनलला सबस्क्राईब केले आहे. त्याबद्दल धन्यवाद. व ज्यांनी केले नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करा, म्हणजे माझे व्हिडिओ आपल्यापर्यंत त्वरित पोहोचतील. जय श्री कृष्ण.